मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं होतं. गोकुळनगर, श्रीरंग सोसायटी, आझादनगर आणि वृंदावन सोसायटी परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे नुकसान झालं. अनेक नागरिकांच्या घरात या पावसाचं पाणी शिरल्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान झालं. तर श्रीरंग विद्यालयाची मोठी संरक्षक भिंत कोसळली होती. या मुसळधार पावसामुळे अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं. त्यामुळे घरातील मौल्यवान वस्तू, फर्निचर, विद्युत उपकरणांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्येही पाणी गेल्यानं त्यांचंही मोठं नुकसान झालं आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये श्रीरंग विद्यालयाचंही मोठं नुकसान झालंय. नाल्याच्या पाण्याच्या प्रवाहामुळे शाळेची सुमारे 200 मीटर लांबीची संरक्षक भिंत कोसळली. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक साहित्य आणि इतर वस्तूंचं देखील मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजपाचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच त्यांनी या परिस्थितीची पाहणी केली. तसंच बाधित नागरिकांना धीर दिला आणि नुकसानाची माहिती देखील घेतली आहे. प्रशासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं देखील त्यांनी आश्वासन नागरिकांना दिलं आहे. शाळेच्या मागे संदीप जवळजवळ 100-150 मीटरची भिंत पडले. कुठे फोटो सगळे पाठवतो. सगळं नुकसान भरपाई शासनाने द्यावी, विचार करावा. शाळेची वस्तू आहे. प्रचंड पाऊस कालपासून ठाण्यामध्ये पडत आहे. प्रभाग क्रमांक 11 मध्ये गोकुळनगर, आझादनगर, मसानवाडा, श्रीरंग आणि वृंदावन खास करून या भागामध्ये दरवर्षी पाणी भरतं. पण गेल्या वर्षीपेक्षा आता भरपूर पाणी भरलेलं आहे आणि भरपूर ठिकाणी नुकसानी झालेलं आहे. श्रीरंग शाळेची जवळ 100 ते 150 मीटर भिंत पडलेली आहे आणि नाल्याचं पाणी श्रीरंग परिसरामध्ये, वृंदावन परिसरामध्ये येत आहे. पंप आता शासनाने ते बघायला पाहिजे होतं. पंप गेल्या वर्षी पण चालू होते, आताही चालू आहेत. पण त्या पावसाचं प्रमाण एवढं असल्यामुळे पंपाची कपॅसिटी कमी पडते. भविष्यात पंप हे वाढवावे लागतील, तेव्हाच ह्याच्यावरती तोडगा निघेल. पण त्या तोडग्याच्या बरोबर प्रथम रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे. कारण हा श्रीरंग वृंदावनाला सखल भाग असल्यामुळे वर्षानुवर्ष पाऊस पडला तरी तिथे पाणी तुंबतं. मग ते तुंबू नये म्हणजे कायमस्वरूपी म्हणजे रिडेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे.